बिग बॉस 19च्या घरामध्ये वीकेंडचा वार सुरू झालेला आहे आणि आता 7 आठवडे जवळपास संपत आलेले आहेत. तर वीकेंडच्या वारमध्ये सलमान खान घरामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी म्हणजे या आठवड्यात कुणाला घराच्या बाहेर पाठवलेलं आहे ते आपल्याला आज या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. तसं तर म्हणजे काय कुणाची वाट लावणार, कुणाला काय सांगणार वगैरे वगैरेच्या बऱ्याच गोष्टी असतात वीकेंडच्या वारमध्ये. तर प्रत्येकाला समजावून सांगत असतात की कोण काय चुका केलं वगैरे. तर ह्या चुका कुणाच्या काय आहेत, कोण कुणाला काय म्हणलं वगैरे या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट झालेलं आहे, तर या आठवड्यामध्ये नॉमिनेट झालेले आहेत मृदुल, प्रणीत, बशीर, नीलम, अश्नूर कौर, जिशान कादरी हे लोक नॉमिनेट झालेले आहेत. तर नॉमिनेट झालेल्या लोकांपैकी कोण म्हणजे सेफ आहे आणि कोण घराच्या बाहेर जाणार आहे, तर सर्वात आधी मृदुल तिवारी आहे ना, तो सेफ झालेला आहे कारण त्याला भरपूर वोट मिळालेले आहेत. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचा जो प्रणीत मोरे आहे तोही सेफ झालेला आहे आणि 3ऱ्या क्रमांकावर बशीर सेफ झालेला आहे आणि 4थ्यावर नीलम सेफ झालेली आहे. आता अश्नूर आणि जिशान यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. त्या दोघांपैकी कोणाला तरी एकाला घराच्या बाहेर जावं लागणार आहे. तर सर्वात कमी वोट असलेले जिशान कादरी यांना आज घराच्या बाहेर जावं लागत आहे आणि त्यांनी थोडंसं मला वाटतं बिग बॉसच्या घरामध्ये काहीतरी बोललेलं असणार आहे. कसं आहे, पाण्यात राहून माशाशी वैर करणं जमत नाही, तसं जिशानचं कदाचित झालेलं असावं. कारण जिशान कादरीनं सांगितलं आहे की म्हणजे बोलता बोलता असं म्हणलं की बिग बॉस बकवास शो आहे असं काहीतरी बोललेलं आहे. तर त्यामुळंही कदाचित त्याला घराची वाट धरावी लागली असेल आणि वोट पण कमी आहे तर त्यामुळंही असेल कदाचित, काय सांगता येत नाही. पण वोटमुळंही तो बाहेर गेलेले आहे जिशान कादरी आणि सर्वजण म्हणजे नाराज झालेले आहेत. त्यातल्या त्यात तानिया आणि जिशानची जास्त मैत्री होती, अगदी बहीण भावाप्रमाणे होते. म्हणून तानियाला खूप दुःख झालं आणि तानिया खूप रडत होती आणि रडता रडता ती बेशुद्ध झाली होती. तिला मेडिकल रूममध्ये जावं लागलं होतं. तर आजचं जे इविक्शन झालं ते योग्य आहे का, तुम्हाला काय वाटतं याविषयी? तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा आणि धन्यवाद.